दंडवत हो. श्री परेशाय नमः. लीळा चरित्र पूर्वार्ध. लीळा क्रमांक 104. देमाईसाची भेट. पैठण येथे देमाईसा रोज पुराण ऐकायला जात असे. पुराणामध्ये गुरुविना मोक्ष नाही असे ती नेहमी ऐकायची. तर कोणता गुरु करू ग बाई असे तिने सर्वांना विचारले. यावर कुणी सांगितले की हे येथे वामदेव नावाचे साधू पुरुष आहेत, त्यांना गुरु करा. त्याप्रमाणे देमाईसाने पान सुपारी घेतली व वामदेवांच्या मठाकडे निघाली. तेथे देमाईसाला वामदेव नग्न अवस्थेत बसलेले दिसले आणि तिने मनाशीच म्हटले, अगं आई, आम्ही स्त्रिया, आम्हाला या नागव्या वामदेवाजवळ उठबैस करता येणार नाही. हे कसले गुरु? म्हणून देमाईसा पान सुपारी घेऊन तशीच परतली. तेव्हा रस्त्यात तिला लखुबाईसा भेटली. तिने देमाईसाला विचारले, देमाई, कुठे गेली होतीस? यावर देमाईसा म्हणाली, काय सांगू ग बाई, त्या वामदेवांना गुरु करायला गेली होती, पण ते नागवे बसलेले बघितले म्हणून मी परत आली. लखुबाईसाने म्हटले, तुला गुरु करायचा आहे तर मी तुला गुरु दाखवीन. यावर देमाईसा म्हणाली, हो आई, तर चल जाऊया. मग लखुबाईसा व देमाईसा अशा दोघी भोग नारायणाच्या देवळात आल्या. त्यावेळी आपले श्री चक्रधर प्रभू देवळाच्या ओसरीत बसलेले होते. देमाईसाने सर्वज्ञांना बघितले आणि तिचे अंतःकरणापासून समाधान झाले. तिने सर्वज्ञांना दंडवत घातले, श्रीचरणा लागली. तिने सर्वज्ञांना पान सुपारी भेट दिली आणि सर्वज्ञांकडे पाठ करून बसली. यावर सर्वज्ञांनी तिला म्हटले, बाई, गुरु, देवता व ईश्वर पुरुष या तिघांकडे पाठ करून बसू नये. यावर देमाईसा उठून सर्वज्ञांसमोर येऊन बसली आणि सर्वज्ञांपासून देमाईसाला अकृत्रिम आनंद यायला लागला. दंडवत प्रणाम. लीळा चरित्र पूर्वार्ध. लीळा क्रमांक 105. चांगदेवाच्या देवळात अवधूताची भेट. आपले श्री चक्रधर प्रभू पैठणला चांगदेवाच्या देवळात गेले. तेव्हा तेथे एक अवधूत ध्यानस्थ बसलेला होता. सर्वज्ञ त्या अवधूताजवळ गेले, परंतु त्या अवधूताने डोळे उघडले नाही. सर्वज्ञांनी त्या अवधूताला विचारले, कोण्या पुरुषासाठी असा जन्मक्षेपित आहेस भल्या माणसा? परंतु तो अवधूत यावर काहीच बोलला नाही. मग सर्वज्ञांनी आपल्या हाताने सुपारीचे खांड त्या अवधूताच्या तोंडात घातले, पानाचा विडा करून त्याला दिला. नंतर सर्वज्ञ तेथून निघून गेले. दंडवत प्रणाम. लीळा चरित्र पूर्वार्ध. लीळा क्रमांक 106. नृत्य कलेचे मोल. सर्वज्ञ चांगदेवाच्या देवळाकडे गेले. त्या ठिकाणी सर्वज्ञ आडव्या बाजूला बसले. तेथे एक नर्तकी कपडे बदलायला तिकडे आली. तिने सर्वज्ञांना बघितले आणि ती आकर्षित झाली. तिला उशीर झाला म्हणून दुसरी नर्तकी तेथे आली. सर्वज्ञांना बघून ती सुद्धा वेधली. अशा सर्वच नर्तक्या आल्या आणि तेथेच नृत्य करणे प्रारंभ केले. मग सर्वज्ञच तेथून उठले व देवळाच्या आत गेले. तेथे नृत्य झाले. सर्वज्ञांनी त्या नर्तक्यांना पान सुपारी दिली, नंतर जाण्याची परवानगी दिली. परंतु त्या नर्तक्यांना तेथून जावेसे वाटेना.
त्या नर्तक्यांनी सर्वज्ञांना म्हटले, जीजी, इतके दिवस आमची नृत्यकला पोरकी झाली होती जी. आज सर्व कलेचे माहेर आम्हाला भेटले. हे ऐकून सर्वज्ञ तेथून निघू लागले. त्यावेळी एका नर्तकीने दक्षिणेकडील दरवाजाजवळ सर्वज्ञांचा पदर धरला आणि विनंती केली, जीजी, माझ्या घरी यावे जी. यावर सर्वज्ञांनी म्हटले, बाई, आम्हाला एकाचे आमंत्रण आहे. व मग सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळाकडे गेले. दंडवत प्रणाम. लीळाचरित्र पूर्वार्ध. लीळा क्रमांक 107. कवी डिंभाच्या गायन प्रसंगी त्याच्या क्रियेचा स्वीकार. आपले श्री चक्रधर प्रभू एकदा चांगदेवाच्या देवळात बसलेले होते. तेव्हा कवी डिंभ व रामदेव तेथे आले. दोघेही सर्वज्ञांच्या श्रीचरणा लागले. सर्वज्ञांना कवी डिंभाने गीत ऐकविले. यावर बाईसाने म्हटले, बाबा, कसा भक्त आहे, अशा भक्ताला काय देणार? यावर सर्वज्ञ म्हणाले, बाई, भक्त आणि मागे खरा भक्त परमेश्वराला कधीही काहीही मागत नाही. त्या भक्ताने सर्वज्ञांना विनंती करून घरी नेले. सर्वज्ञांना तेल उटणे लावून आंघोळ घातली, पूजा केली, जेवू घातले. सर्वज्ञांनी गुळणा केला, पानाचा विडा घेतला व सर्वज्ञांनी तेथेच विश्रांती केली. दंडवत प्रणाम. लीळाचरित्र पूर्वार्ध. लीळा क्रमांक 108. गायन ऐकून वास्तव भाव नसल्याचे सांगणे. सर्वज्ञांना सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर सर्वज्ञ एका मठाकडे गेले. त्या मठातील सज्जावर सर्वज्ञ बसले. कवी डिंभाचे सहकारी आत गीत गात होते. त्वमेव माता च पिता त्वमेव या श्लोकावर त्यांनी पदे गायली. यावर बाईसाने म्हटले, बाबा, भक्त काय म्हणत आहे? यावर सर्वज्ञ म्हणाले, बाई, तो हे शब्दे म्हणतू असे, एका ऐसेची होऊनी ठाके. मग सर्वज्ञ तेथून निघाले. दंडवत प्रणाम. लीळाचरित्र पूर्वार्ध. लीळा क्रमांक 109. परमेश्वर गीताने वर्णन करता येणे अशक्य. सर्वज्ञांचे भोग नारायणाच्या देवळात वास्तव्य होते. एके दिवशी सर्वज्ञ चांगदेवाच्या देवळाकडे फिरायला गेले. तेथे उंच ओट्यावर सर्वज्ञ बसले. तेव्हा रवळो कुंभार, जो डफ वाजवून गाणे गाऊ जाणत होता, पदे करीत होता, तो आपल्या कुटुंबासह सर्वज्ञांच्या दर्शनाला आला आणि अध्यात्म गाऊ लागला. उपनिषदातील रहस्यरूप सिद्धांतांचे पद तयार करून त्याने गायले. त्यावर बाईसांनी सर्वज्ञांना विचारले, बाबा, हे असे आध्यात्मिक रहस्ययुक्त गाणे हा का गात आहे? तर हे याला गाता येत आहे म्हणून हा गात आहे का? यावर सर्वज्ञांनी सांगितले, बाई, आत्मा आणि गीती गायजे ते याते कव्हणीची नेणे की. तो कसा वर्णन करावा? अशा पद्धतीने उपनिषदातील रहस्यरूप सिद्धांत जो गाईल त्याला पाप लागेल, देवतेचा क्षोभ होईल, असे सर्वज्ञांचे उद्गार त्याने ऐकले व तो भयभीत झाला. पुरे केले. सर्वज्ञांनी त्याला 3 दाम व पानाचा विडा देवविला व नंतर तो तेथून निघून गेला. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.